इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे मंजूचा दरबार उधळायला गेलेल्या पूर्वाची तेथे आलेल्या सर्व जनतेने वाट लावलेली आहे. स्वतःला शहाणं समजणाऱ्या आणि मंजू सत्याला त्रास देणाऱ्या पूर्वाला आता आलेल्या सर्व लोकांनीच धडा शिकवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत तिने मंजूला खूप त्रास दिलेला आहे, पण आता मंजू काही त्रास करून घेत नाही. आता ती ठोसाला ठोसा देते. आता तिने स्वतःचा दरबार चालू केलेला असतो. तिथे दरबार ती बंद पाडायला येते पूर्वा आणि मग कशी तोंडावर पडते ते आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. एक दारुडा व्यक्ती मंजूच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे, कारण तो त्याच्या पत्नीला मारहाण करत आहे आणि त्याची पत्नी मंजूकडे आलेली आहे. मंजूला ते सांगते की हा दारुडा नेहमी माझ्याकडून दारूसाठी पैसे मागतो आणि पैसे जर का दिले नाही तर अमानुष मारहाण करतो. मी याच्या माराला कंटाळून गेलेले आहे. मला काय करावं ते कळत नाही. मनात असं वाटतं की जीव द्यावा, पण छोटे छोटे लेकरं आहेत त्यांच्याकडे बघून मी शांत बसलेले आहे. तेव्हा मंजू चिडते आणि त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करते. म्हणते, अजिबात तू ह्या महिलेला हात लावू शकत नाही, कारण ती स्वतःची स्वतः स्वायत्त आहे आणि त्यामुळं तू तिला काहीच करू शकत नाही. पण दारुड्या व्यक्तीला मंजूची कसलीच भाषा समजत नाहीये. उलट तो मंजूला स्वतःचं ज्ञान द्यायला सुरुवात करतो आणि म्हणतो, तुम्ही आमच्या दोघांच्यामध्ये पडायचं काय कारण नाही. हे आमचं नवरा बायकोचं भांडण आहे. त्यामुळं तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. माझी बायको आहे, मी काय करायचं ते करेल, अशा उर्मट भाषेमध्ये तो मंजूला बोलत असतो. पण आता त्याचीच बायको म्हणजेच दारुड्याचीच बायको त्याला बोलू लागते, तुम्ही आता तुमची मर्यादा सोडून दिलेली आहे. किती अमानुष मारहाण करावी हे तुम्हाला कळत नाही. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तो चिडतो आणि परत एकदा त्याच्या बायकोच्या अंगावर जातो आणि तिला तेथेच म्हणजे मंजूच्या समोर देखील मारहाण करण्याचा प्रयत्न करतो. मंजू त्याला दूर लोटते. त्या गोष्टीचा त्याला खूपच राग येतो आणि मग जास्त चिडून तो त्याच्या बायकोच्या अंगावर जात अक्षरशः तिचे केस धरून तिला ओढत फरफटत नेण्याचा प्रयत्न करतो. मंजू चिडते आणि त्याला म्हणते, आत्ताच्या आत्ता बाजूला व्हायचं. तो म्हणतो, ओ बाई, तुम्हाला सांगतोय ना मी, ही आमची भांडणं आहेत. आमच्यामध्ये अजिबात पडायचं नाही हां. तुमचा रिस्पेक्ट करतोय म्हणून मी बसलोय. जर का माझं डोकं फिरलं ना, तुमचा देखील मी रिस्पेक्ट करणार नाही. हिचे कसे केस ओढलेत का नाही, तशी केस तुमचीसुद्धा ओढून मारील. अशा प्रकारे उद्धट, उर्मट आणि घाणेरड्या भाषेमध्ये त्याने मंजूला उत्तर दिलेलं आहे. आता मंजू काही शांत बसणारी नाही आहे. मंजूला त्याचे ते उत्तर ऐकूनच खूपच राग आलेला असतो. तेवढ्यावर तो शांत बसत नाही आणि म्हणतो, हे बघा, ही माझी बायको आहे. आता मी हिला भांडल, मारल, 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 मारून टाकेल, नाहीतर तुकडे करून फेकून देईल. तुम्हाला काय करायचं आहे आमच्या भांडणाच्यामध्ये? अजिबात आमच्या भांडणाच्यामध्ये पडायचं नाही, कळतंय का? असं करून अक्षरशः बोट करून तो मंजूला बोलत असतो आणि त्याच्या बायकोला म्हणत असतो, ह्यासाठी तू इथं आणलंयस का मला? तुला वाटतं का यांच्या घरी आणल्यानंतर मी शांत बसेल आणि तुला मारणार नाही? आता तुझी चांगली मस्ती जिरवतो बघ. असं म्हणून तो पुन्हा एकदा काठीनं अक्षरशः आता त्याच्या बायकोला मारहाण करायला सुरुवात करतो. मंजू त्याला अजून थांबायला सांगते, पण दारुडा आता मंजूकडे लक्ष देखील देत नाही, कारण त्याला आता काहीच कळत नसतं. एकतर तो दारू पिलेला असतो आणि त्याला मंजूच्या बोलण्याचा राग आलेला असतो आणि तो सगळा राग बायकोवर काढत असतो. चिडलेली मंजू पुढे येते आणि त्याच्या पेकाठात खाडकन लाथ घालते. लाथ पडल्याबरोबर दारुडा कोसळलेला आहे. त्याला वाटलं देखील नसेल की मंजू असं काहीतरी करेल म्हणून, पण तो धाडकन खाली पडतो आणि आता मंजू त्याला सांगते, तुला सांगितलं होतं ना शांत बस म्हणून. तुझी लायकी तू सोडायचं नाही असं ठरवलं दिसतंय. तुला दाखवते तुझी लायकी काय आहे. असं म्हणून मंजूने आता चक्क काठी देखील उचललेली आहे आणि त्याला गचोऱ्याला धरून तिने सरळ केलेलं आहे आणि त्याला सांगते, तुला तिला मारायचंय. अरे, ती तुझी बायको आहे, तुझ्या मुलांची आई आहे. तू नसला घरी तर ती मुलांना सांभाळते आणि तू तिला दारूसाठी पैसे मागतो आणि पैसे नाही दिले तर मारहाण करतो. थांब, तुला दाखवते कशी मारहाण असते ते. असं म्हणून मंजूने त्याच्या फडाफड मुस्काळा द्यायला सुरुवात केलेली आहे. एकतर पेकाटात लाथ घातलेली आहे आणि आता वर फडाफड थोबाडात देखील द्यायला सुरुवात केली आहे. त्या दारुड्याला आता चांगलं कळलंय की आपण कोणाशी पंगा घेतलेला आहे तो. अक्षरशः आता तो हातापाया पडतोय आणि म्हणतोय, चुकलं माझं, इथून पुढं मी तिला अजिबात मारणार नाही. आणि मंजूने त्याला माफी देखील मागायला लावलेली आहे आणि त्याने हात जोडून त्याच्या बायकोची माफी मागितली आहे आणि ते दोघं निघून गेलेले आहेत.
इकडे मंजू आणि सत्या आता एकमेकाशी बोलत असतात. सत्याला झालेला सगळा प्रकार व्यवस्थितपणे समजलेला आहे. सत्या म्हणतो, "अरे वाह! आता तर तुम्ही जनतेचे देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागलात. त्या दिवशी टपरीच्या बाहेर त्या माणसाने दुसऱ्यावर अन्याय केला, त्या गुंडाने, तर तुम्ही त्याला देखील चांगला धडा शिकवला. आज ह्या दारुड्याला तुम्ही धडा शिकवला. मला असं वाटतंय की तुम्ही आता दरबार सुरू करायला पाहिजे." मंजू म्हणते, "काय पण काय? कशाला दरबार आणि काय काय गरज आहे त्या गोष्टींची?" सत्या म्हणतो, "गरज आहे म्हणूनच बोलतोय. हे बघा वाघमारे, तुम्ही ना नीट समजून घ्या परिस्थिती. आता तुम्ही जी करताय ना, ते सगळं अगोदर मी करायचो. त्यामुळे मला असं वाटतंय, की आता मी अगोदर दरबार करत होतो ना, आता तुम्ही सुद्धा दरबार भरवला पाहिजे आणि लोकांच्या समस्या सोडवायला पाहिजेत. असं पण आता तुम्ही पोलीस नाही आहेत ना, मग तुम्ही सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणूस पाहिजे ते करू शकतो. तुम्ही पोलीस असता तर मी तुम्हाला काहीच म्हणलो नसतो. पण आता तुम्ही पोलीस नाही आहेत, तर या जनतेचे प्रश्न सोडवा. अहो, लोकांचे लय प्रश्न आहेत, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं, की न्याय मिळेल का नाही? आता माझ्यावर त्यांचा भरोसा आहे, पण मागच्या वेळेस पूर्वाने कसा गोंधळ घातला बघितला ना. लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी परत दरबार भरवला नाही. पण आता तुम्ही तसं करू नका. तुम्ही मात्र दरबार भरवा आणि लोकांच्या समस्या सोडवा. अहो, बिचाऱ्या त्या महिलांचा तरी विचार करा. ज्या महिला अशा दुबळ्या आहेत, पिसलेल्या आहेत, त्यांना घरात न्याय मिळत नाही. त्यांना तुम्ही न्याय मिळवून देऊ शकता. असं आता सत्याने पूर्वाला सांगितलेलं आहे. मंजूला सांगितलेलं आहे. पण मंजू म्हणते, "खरंच ही गोष्ट मला जमण्यासारखी आहे का सत्या? मला कॉन्फिडन्स वाटत नाही." सत्या म्हणतो, "कॉन्फिडन्स वाटत नाही? अहो, मी आहे की कशाला काळजी करताय? बिनधास्त तुम्ही सुरू करा आणि बघा लोक तुमच्याकडे किती येत आहेत आणि किती महिलांच्या तुम्ही समस्या सोडवतायत. आता तुमची गरज आहे महिलांना." असं म्हणल्यावर आता तिने सत्याला मिठी मारलेली असते आणि म्हणते, "अगदी तू म्हणतोस ना, तसंच मी करायचं ठरवलेलं आहे. मी आता नक्की दरबार सुरू करणार आहे." सकाळ झालेली असते आणि आता आज मंजूचा दरबार भरणार असतो. ही गोष्ट माया आणि सपना यांना कळलेली आहे आणि त्यांच्या पुन्हा एकदा पोटात दुखायला सुरू झालेलं आहे. सपना मायाला सांगते, की आता आपल्याला आयुष्यभर स्वयंपाकच करत राहावं लागतंय असं वाटायला लागलेलं आहे. तेव्हा माया म्हणते, "असं का म्हणायला लागली गं? एक तर कालच स्वयंपाक केलाय, परत आज करायचा म्हणून कंटाळा आलाय मला." तेव्हा माया म्हणते, "अहो, आता जाऊबाईंनी दरबार भरवायला सुरुवात केली आहे. काल बघितलं ना, त्या दारुड्याला कसा मार-मार मारला त्यांनी. बघूनच माझं तर काळीज धस झालं. म्हणलं आपण जर का त्यांच्या विरोधात काय बोलायला गेलो, आपली बी धुलाई तशीच आहे, लाकडानं आणि लातानं." असं ती मायाला सांगत आहे. माया म्हणते, "हे, आपल्याला कशाला मारतीये ती?" सपना म्हणते, "हां, ते बी बरोबरच आहे. आपल्याला मारायची काय गरज आहे? डोळे मोठे केले तरी आपल्याला काय कुठं पळावं ते कळत नाही." तेव्हा माया म्हणते, "हे सपने, काय पण बोलू नकोस बरं तू. एक तर अजून गळाटा कालचा गेलेला नाही. पोट नुसतं दुखतंय आणि तुझं काय गं?" तेव्हा सपना म्हणते, "अहो, पण आता ती जर का हे सगळं करणार असेल, तर आपण गपचूप बसून कसं चालेल? मला वाटतंय तुम्ही हे सगळं त्या पूर्वा मॅडमना सांगितलं पाहिजे. म्हणजे त्या पूर्वा मॅडमच तिच्यावर काहीतरी उपाय करतील." आणि आता मायाच्या डोक्यात तिने ही गोष्ट भरलेली आहे, की पूर्वाला फोन करून सांगा, की मंजू दरबार सुरू करणार आहे. आणि इकडे मंजूने दरबार सुरू देखील केलेला आहे आणि त्यावेळेस काही लोक देखील तिच्याकडे आलेले आहेत. अगोदरच सत्याचा दरबार असतो, त्यामुळे लोकांना माहिती आहे. पण आता मंजूने दरबार सुरू केलेला आहे आणि त्यामुळे सर्व लोक मंजूकडे न्याय मागायला आलेले आहेत. मंजूकडं वेगवेगळ्या केसेस घेऊन आलेल्या आहेत. एक बाई आहे, ती मंजूला सांगते की मला दुसरी मुलगी झालेली आहे, म्हणून माझ्या नवऱ्याने मला घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे. तेव्हा मंजू तिच्या नवऱ्याला समज देते आणि सांगते, "मुलगी झाली म्हणून काय झालं? तुम्ही अजिबात त्यांना हाकलून देऊ नका. मुलगी होणं किंवा मुलगा होणं हे त्या स्त्रीच्या हातात नसतं, तर खरं तर ते त्या पुरुषाच्या हातात असतं. त्यामुळे त्यात तिचा काहीच दोष नाही आहे." असं सायंटिफिकली मंजू त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आणि सगळे लोक तर मंजू काय-काय बोलते त्याकडे लक्ष देत असतात. मंजूने अगदी व्यवस्थितपणे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो आणि तो नवरा मंजूची आणि बायकोची माफी मागतो आणि म्हणतो, "नाही, आता मी तिला अजिबात हाकलून देणार नाही. माझ्याकडून खरं तर चूकच झालेली आहे." असं तो मंजूला सांगतो. त्यानंतर एक-एक समस्या मंजूपुढे येत असतात. गावातील दारूचा अड्डा बंद झाला पाहिजे, असं महिला सांगत असतात. कारण त्या दारूच्या अड्ड्यामुळंच लोक दारू पीत आहेत. मग मंजू ठरवते, की आता तो गावातला दारूचा अड्डा आहे, त्यावर जाऊन धाड टाकायची आणि तिथल्या सगळ्या दारूची नासधूस करून टाकायची, असं आता महिलांबरोबर मंजूने ठरवलेलं असतं. पण तेवढ्यात पूर्वा तेथे टपकलेली आहे. पूर्वाला समजलंय की दरबार चालू झालेला आहे आणि तिने येऊन लोकांमध्ये राडा घालायला सुरुवात केलेली आहे. "ए, कशाला थांबला इथं? चला निघा, निघा, थांबायचं नाही इथं, उठा, चला." असं म्हणून तिने लोकांना हाकलायला सुरुवात केलेली आहे.
अचानक पूर्वा आलेली पाहून आणि इथं काही गोंधळ नाही आहे, सर्व शांततेत मंजू समजावून सांगत आहे. हे माहीत असून सुद्धा पूर्वाने गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे लोक चिडतात आणि पूर्वाला उलट बोलायला लागतात. "अहो मॅडम, तुम्ही कशाला आलाय? काय गरज आहे? मागच्या वेळेस पण तुम्ही असंच केलं. पोलीस स्टेशनला या म्हणलात, एफ-आय-आर लिहा म्हणलात. किती आमच्या समस्या सोडवायला सांगा." तेव्हा पूर्वा म्हणते, "ओ, पोलीस त्यांचं त्यांचं काम त्यांच्या पद्धतीनं करतायत. पोलिसांना काम कसं करायचं ना, ते अजिबात शिकवू नका. कारण आम्हाला वेळ लागणार आहे. आमच्याकडं मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळं आम्ही जेवढं जमतोय ना, तेवढं काम करतोय." मग मंजू म्हणते, "मनुष्यबळ कमी आहे कळतंय ना, मग मी जे करते ते मला करू द्या. कारण मी सगळं कायद्याच्या चाकोरीत आहे तसंच करते. मी काय वेगळं करत नाही आणि आता मी काय पोलीस नाही आहे. मी एक सामान्य नागरिक आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्याच्या घरात काय करायचं ते ठरवू शकतो आणि हे कायद्याच्या अजिबात बाहेर नाही आहे. त्यामुळे तुम्ही यामध्ये पडू नका." सत्या हे सगळं पाहत असतो. त्याला मात्र खूप राग येत असतो. कारण ही बाई दरबार उधळायला किती पटाईत आहे हे त्याला माहीत असतं. मागच्या वेळेस सुद्धा तिनं असाच दंगा केलेला असतो. सत्या मात्र तिला काहीच बोलत नाही. मंजू मात्र तिची चांगलीच खबर घेत असते. "आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्या घरातून निघायचं आणि बिनबुलाया मेहमानसारखं आमच्या घरात यायचं नाही, कळलं का?" असा अपमान मंजूने पूर्वाचा चांगलाच केलेला असतो. पूर्वा म्हणते, "इथं जे काय चाललंय ते इल्लीगल चाललंय असं माझं मत आहे. आता ह्या सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला चालायचं." असं म्हणून ती लोकांना अजूनच वाईट बोलू लागते. मग मात्र लोकं भडकतात आणि पूर्वाच्या विरोधातच घोषणा द्यायला सुरुवात करतात. "तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा," असं लोक त्या पूर्वाला म्हणत असतात. पूर्वा पाटील हाय हाय आणि पूर्वा पाटीलला चले जाओ, चले जाओ असं बोलत असतात. आता पूर्वाला कळतं की आपण नाही तो पंगा घेऊन बसलेला आहे. पूर्वा त्यांना शांत करण्यासाठी रिव्हॉल्वरची गोळी आकाशात एक झाडते, तरी लोक शांत होत नाहीत. लोक म्हणतात, "तुम्ही आम्हाला भीती दाखवू नका. आम्हाला माहिती आहे सामान्य नागरिकावर पोलीस असा गोळीबार करू शकत नाहीत. तुमचं चुकतंय आणि आता यासाठीची तुम्हाला आम्ही शिक्षा देणार आहे," असं लोक पूर्वाला बोलू लागतात. पूर्वाला कळतं की आता ही गोष्ट आपल्या हाताच्या बाहेर चाललेली आहे. तिने तिच्या पोलिसांना ऑर्डर देते की यांना आत्ताच्या आत्ता यांच्यावर लाठीचार्ज करा. पण लोक शांत बसत नाहीत. लोकांनी आता डायरेक्ट एस-पी साहेबांना देखील फोन केलेला असतो आणि ही सगळी गोष्ट सांगितलेली असते. जेव्हा एस-पी साहेब हे सगळं ऐकतात, तेव्हा चिडतात आणि सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देतात की अजिबात त्या पूर्वाचं ऐकू नका आणि लाठीचार्ज वगैरे करू नका. आता पत्रकार देखील आलेले असतात. आता पत्रकार त्या लोकांना प्रश्न विचारत असतात की काय झालेलं आहे? तेव्हा लोक सांगतात, "ही पूर्वा पाटील स्वतःला अतिशयानं समजत आहे. एस-पी साहेबांनी सांगून सुद्धा ती या शिपायांना सांगत आहे, तिच्या पोलिसांना सांगत आहे की आमच्यावर लाठीचार्ज करा." तेव्हा लोक चिडतात आणि म्हणतात, "आज आता आम्ही हिला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही." आणि आता लोकांनीच हातामध्ये काठ्या घेतलेल्या आहेत आणि पूर्वाच्या अंगावर ते जाण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा पूर्वा धावायला लागते, खाली पडते. पण आता लोकांनी तिची चांगलीच धुलाई केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सत्य आणि मंजू मात्र शांतपणे उभे असतात. ते लोकांना काहीच बोलत नाहीत. आजपर्यंत सत्य आणि मंजू हे खरं तर लोकांना शांत करत असतात. पण आता ते शांत करत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे, या पूर्वाची लायकी हीच आहे. तिला याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे आणि अक्षरशः लोकांनी पूर्वाची चांगली धुलाई केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.